भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. खरं सांगा, कंटाळले नाही ऐकू तर मी कशाला करू ना आपण याचा नुसता जा. तो चलिए शुरू करते हैं. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन गोष्टी व्हिडिओ बनवलं, ते पण लोकांची नाही फक्त भैया गायकवाडची जादवायला. भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. अरे दम रे, तुझा भैयाच काढायला आलोय मी आज. अभी मजा आएगा ना भिडो. सकाळी रील पाहता पाहता या किड्याची रील मला दिसली. म्हटलं समाजसेवा करतोय, त्याचे समाजसेवेचे व्हिडिओ सुद्धा पाहू. याची समाजसेवा पाहून मला पश्चाताप सुद्धा झाला. खरं सांगायला गेलं तर मी 2-4 शिव्या सुद्धा दिल्या, परंतु नंतर म्हटलं आपल्या एकट्यात काय जमायचं नाही, 4 चौघात त्याचं कौतुक पण केलं पाहिजे. बात सही है. भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. हा म्हणलं ते काल पाऊस चालू होता, भरपूर वावदन होतं, वारं होतं, तर ते 4 पोलं पडलेले, गाळे भरपूर पडलेले. तर तुम्ही तेवढं मनावरती घ्या ना, लाईट नाही त्यांना घरात आणि रात्री अंधारात राहावं लागतं. तुम्ही त्यांचं लवकर काम मार्गी लावा आणि लवकरात लवकर आम्ही ट्रॅक्टर वगैरे पाठवते तिथं, आणि काय असेल तुमचा चार्ज मी स्वतः देतो. हा, किती टायमात ट्रॅक्टर पाठवता लगेच त्यांना फोन करा, ट्रॅक्टरवाल्याला. 2-1 तास लवकरात लवकर करा, संध्याकाळ काम मार्गी लागलं पाहिजे, बाकीचं माहित नाही आम्हाला बरं का. माणूस व्हिडिओसाठी काय नाही करत, पण तुम्हाला एक गोष्ट समजली, गावात लाईटीचे पोल पडलेत आणि भैया पाण्याची सोय करत आहेत. त्या भैयाला कोणतरी जाऊन सांगा की तुमच्या बुद्धीला गंज लागलाय, कारण लाईटीचे पोल पडल्यानंतर लाईटीची सोय केली जाते, ना की पाण्याची. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. लवकरात लवकर आम्ही ट्रॅक्टर वगैरे पाठवते तिथं, आणि काय असेल तुमचा चार्ज मी स्वतः देतो. अंडरपॅन्ट आहे का घालाल तुला झाकण झुल्या, आणि काय म्हणे तुम्ही चार्ज देतो. तो कसं झालाय, 2 आणा पण पाटील म्हणा. तुला एकच अंडरपॅन्ट रे, तिला उवा झाल्या तू खाजी थंडतो काय तुझ्याकडे. नाच करते काय, यावंच लागतं, गुंड्याच नाही लावायला. आपणाला बिना माणूस झाली ही आपली अवकात, परत म्हणू नका तो असंच का म्हटला. 2-1 तास लवकरात लवकर करा, संध्याकाळ काम मार्गी लागलं पाहिजे, बाकीचं माहित नाही आम्हाला बरं का. अरे कोण आहे तू बाकी माहित असायला. अरे रात्री हागायला आली तर कुठं जायचं हे समजणार नाही तुला, गांडू. छुत्या तू छुत्या. हॅलो, हा पहिलं थुकून घे तू. हा सर, कुठं आहे? भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. दादा ते एक शाळा आहे तुमच्या गावाला सिन्नरला, तर तिथून मला कॉल आला होता ते 2-3 सरांचा की ते शाळेचं तुम्ही तिथलं वाटतं हे वाटलं मोठी पदे वाटतं तुम्हाला, सरपंच वगैरे कायचं. तुम्ही हे तुम्ही ते, तुमच्याकडे मोठं पद आहे, तुम्ही सरपंच आहे. अरे हे सोन्या, जरा विचार करून बोल, कारण लोक एवढं चुत्या नाही बनत रे. हक दिया अब दादा घ्या ना तेवढं म्हणावं, ते बोल आता शाळा चालू होतील, करा तेवढं, करा काहीतरी माझ्यासाठी. आणि दादाला तुझ्यासारख्या 50 मांजराचे फोन येतात. दादा नेमकं म्हणावं तरी कोणाचं घ्यायचं. आणि राहिला प्रश्न तुझ्यासाठी करायला, आता तुला गल्लीतलं कुत्रा तरी ओळखत आहे का. अरे कुत्र्याला किंमत आहे, तुम्हाला किंमत नाही. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का आपण वाया गेलो का काय. हॅलो सर, कुठं आहे म्हणलं, कुठं आहे सर? ऐका ना सर, 1 किलोमीटरचा रोडचा तेवढा अर्ज दिले तुमच्याकडे 2-3 दिवस झाले, ते तुम्ही मनावर घेत नाही. मी एकटाच आहे, तर त्यांनी अर्ज दिला होता तुमच्याकडे, तुम्ही ते अर्ज का बरं पेंडिंग टाकले बरं? रोडचा दामोडा सुखी रोडचा 1 किलोमीटर. मग आता तुम्हाला ते रोडचं काम करणार नाही का? नाही ऐका, उद्याच्या उद्या काम सुरळीत चालू झालं पाहिजे. नाही झालं तर मी डायरेक्ट वरती सरांना कॉल करला आता. अरे बाईला, रोडचं काम येते एवढा कसा बालिश बुद्धी असतील. आज अर्ज दिला आणि उद्या लगे काम झालेलं पाहिजे. निधी का तुझा बाप आणून देणार आहे काय? मग आता तुम्हाला ते रोडचं काम करणार नाही का? नाही ऐका, उद्याच्या उद्या काम सुरळीत चालू झालं पाहिजे. नाही झालं तर मी डायरेक्ट वरती सरांना कॉल करला आता. अरे बाबा, समोरचा साहेब सांगतो तुला निधी नाहीये, निधी आल्यावर काम करू. तुला 2 दिवसात काम झालं पाहिजे, थोडा बुद्धीचा वापर कर. ते कसं झालं माहितीये का, बापाने पोराला पाण्याचा ग्लास मागितला मागतोय तू. नाही ऐका, उद्याच्या उद्या काम सुरळीत चालू झालं पाहिजे. नाही झालं तर मी डायरेक्ट वरती सरांना कॉल करला आता. मी वरती सांगतो असं बोलू राहिलं जसं काय ते कर्मचारी येऊन लगेच पायात लोटांगणच घालणार आहेत आणि लगेच काम करून देणार आहेत.
अरे तुझं अजून मतदान यादीत नाव नाही, तुझा जन्म 2007चा. बालिश म्हणून मंदिरात जशी घंटा वाजवतात तसं तुला वर नेऊन वाजवतील. मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. काय लोक कोणाच्या नादाला लागतो, जा ना आपलं शाळा कॉलेज करावं, शिकावं, मोठं व्हावा. सर कुठं आहे? दादा ऐका ना, आज तो मुलगा नापास झालेला आहे. का कारणामुळे नापास झालाय? अरे काय मेंढरा, नापास व्हायला फक्त एकच कारण असतं, ते म्हणजे अभ्यास न करणं. त्याची फी वगैरे सर्व भरपूर आहे. त्यांनी बाहेरून ऍडमिशन केलं होतं. तुम्ही काय बोलले फी घ्यायच्या टायमाला की त्याला पास करून देऊ बोलले, मग तुम्ही आता या टायमाला असं काय केलं? तुम्ही त्याला नापास का केलं? फी भरताना सांगितलं पास करून देतो म्हणजे काय पेपर पण लिहायचं नाही असं नसतंय. तुझ्यासारखं एक चूती आम्ही सहन करू राहिलोत ना, कशाला दुसरे बिघडतो अजून. अरे शिवकून मोठे होण्यापेक्षा बंगाल गोळा करून मोठं लावा गाणे चला. यामुळे हे सगळं करतोय. जिद्द ना सोडली. आणि हे भाऊ कोणता रोग होऊ राहिला तुला? मी बोलतोय भैया गायकवाड द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष. मला फक्त एक गोष्ट सांग, तुझा जो किंग मेकर ग्रुप आहे एवढ्या गावात तरी लोकांना माहित आहे का? 4 वेळा तेच सांगतोय. दिमाग खराब हो जाएगा. मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा. मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. रुपये नसल होत तर मी डायरेक्ट आहे ना उद्या तुमच्या स्वतः डायरेक्ट कॉलेजवर येईल, तिथे येऊन राडा झाला ऐकून घेणार नाही. कारण मी काय म्हणतो, तू एकदा जास्त शाळेत राडा होणार आणि त्या राड्यात तू एवढा मार खाणार ते पण सांग. अरे बाबा कशाला अख्ख्या महाराष्ट्रासमोर स्वतःची टिंगल करून घेऊन राहिलाय. जा आपलं काही चांगली समस्या वगैरे बिनकामी काही एका सरचा आवाज वापरायचा, सगळं करायचं, काही नाही होणार रे. कौन है ये लोग? कहां से आते हैं?